चालू होने के बाद स्टॉप ये प्ले कर दिया। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। परवा दिवशी इकडे खूप पाऊस पडला होता, वाराही होता आणि त्याच्यामुळे आमच्याकडे लाईट नव्हती, म्हणूनच माझा कालचा व्हिडिओ मी अपलोड नाही करू शकलो। तर आज मी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे मित्रांनो। तर सकाळचे 11 वाजले आहेत आणि मी मित्रांचे रीलचे शूट करून आलो आहे। तुम्ही पाहू शकता एकदम कोरडं ऊन पडलं आहे, कडक, आणि बीचवरती मस्तपैकी पर्यटक फिरतात आहेत सगळीकडे। ते मगाशी होते ते बोटिंगवाला दादा होते, त्यांचा बोटिंगचा व्यवसाय आहे। कधी आलात तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना। ते बघा, हे अशी माणसं बघा कसे वाळूमध्ये खेळत आहेत। एकदम छान ऊन पडलं आहे मित्रांनो। तिकडे ड्रॅगन्स आहेत, हे वॉटर स्पोर्टचे माणसं आहेत। ते बघा, हा व्हिडिओकडे हात टाकतात। एकदम छान वातावरण आहे, एकदम कोरडा आहे। तुम्ही कधीही येऊ शकता आणि वॉटर स्पोर्ट किंवा गणपतीपुळे मंदिर देवदर्शन समुद्रस्नान अगदी छान करू शकता। मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस आहे का, असेल किंवा नसेल ते दोन्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। हा आपला गणपतीपुळ्याचा बीच आहे आणि बीचवरती वॉटर स्पोर्ट चालू आहे। काही लोक मस्त मजा करत आहेत, समुद्रस्नान करत आहेत, लहान लेकरं खेळत आहेत। ते छान वातावरण झालं आहे एकदम। परवा दिवशी भयंकर पाऊस आला होता, घाबरण्यासारखं काही नाही आहे। पाऊस सगळीकडेच असतो, याला वाडव्याचा पाऊस म्हणतात वरच्या साताऱ्याच्या पट्ट्यातले लोक, पण कोकणात असा अवकाळी पाऊस येतच। मित्रांनो, हे संध्याकाळचे 4-4:30 वाजलेले आहेत, ढगं जमले आहेत, कदाचित पाऊसही येईल। हा एक आमच्या मित्रांचा स्टॉल आहे, यांच्याकडे नारळ पाणी छान मिळेल, बर्फ गोळाही असतो, काय स्वराज आईस गोळा असं नाव आहे। विराज म्हणून एक मुलगा असतो बघा, यांच्याकडे नारळ पाणी पण असतं। इकडनं खूप छान दृश्य दिसते, पावसाचं वातावरण झालं आहे। लोक आता समुद्र स्नान वगैरे करून परतीच्या प्रवासाला निघालेत। घोडा गाडी बग्गी चालते तिकडनं। हा आमचा मित्र आहे ऋषिराज। मोबाईल आहे आर्यनदादाच्या मोबाईलमध्ये तुम्हाला व्हिडिओ कशा वाटतात? असं कर। हा बघा, हा माझी मस्करी करतोय, ॲक्टिंग करून दाखवतोय। फोटोग्राफर मित्र आहेत आपले, चेष्टा मस्करी करत राहतात। इकडे ATV बाईक्स असतात बीचवरती, तुम्ही याच्यावरती राईड करू शकता। बघा, सर्वांनी एका रांगेत लावून ठेवलेली आहे आणि प्रत्येक बाईकवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा। किती छान पाहिजे। तिथे जीवरक्षकांचं असते, ते जीवरक्षक असतात, कोणाला काही प्रॉब्लेम वाटला ते लगेच धाव घेतात। ATV बाईकवर तुमच्या अगदी सुंदर वातावरण झालं आहे। वातावरणात गारवा आहे अगदी, पावसाचं प्रमाण दिसतंय, ढगं जमले आहेत। संध्याकाळच्या वेळेस बग्गी राईडचा पण आनंद घेऊ शकता मित्रांनो। संध्याकाळी असतात, खूप छान लाईटिंग वगैरे असते। एक दिवस दाखवणार, काय म्हणतात, चौपाटीवरचं सायंकाळ असं व्हिडिओ, स्पेशल व्हिडिओ करणार। तर संध्याकाळी मस्त छान काही फॅमिली लोक बग्गी राईड करतात।
हॉर्स राईड पण करू शकता. चौपाटीवरती बरेच प्ले आहेत. संध्याकाळ होते मित्रांनो, सूर्य ढगाआड गेला, पावसाची ढगं जमली आहेत, वातावरणात गारवा आहे, अगदी छान. तरीसुद्धा मस्त पर्यटक अगदी पाण्यामध्ये मस्त खेळत आहेत. तुम्ही आला असलात तर तुमचा अनुभव सांगा मित्रांनो. यायचं असेल तेही कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो. तुम्ही माझा व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूब या दोन्हीकडे बघत असाल तर तुमचं खरंच गणपतीपुळ्यातील अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. मी नव्याने स्टार्ट केलं आहे व्लॉगिंग करणे. मी फोटोग्राफर आहे मित्रांनो. फोटो काढायचं असलं तरीसुद्धा मी भेटेन तुम्हाला. मित्रांनो धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.